नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका सूरज खंदारे। तर आज मी आलेलो आहे चिंचवड स्टेशनवर। तुम्ही स्टेशन बघू शकता। तर मी आता इथं लोणावळ्याला जाणार आहे, लोणावळ्यातनं पुढं मुंबईला जाणार आहे। तर मला इथून दिल्लीपर्यंत जायचं आहे। तर बघू माझा सफर कसा राहणार आहे। तर आपण जाऊ दिल्लीला, कारण तिथं माझं थोडं म्हणजे इंटरव्ह्यू एका प्रकारचं मी पेपर दिले होते नेव्हीमध्ये जाण्यासाठी। तर आता मला इथं जायचं दिल्लीला, पण आता मी लोकलने चाललो आहे कारण ट्रेन खूप लेट आहे। सो त्यामुळं मी आता चिंचवड स्टेशनला आलेलो आहे आणि माझ्यासोबत माझा एक हा भाऊ आहे आणि हा पण माझा भाऊ आहे। सो हे माझ्यासोबत तिथपर्यंत आलेले आहेत मला सोडवायला। आता इथून पुढं आम्ही जाणार आहे, म्हणजे मी एकटा जाणार आहे, ही नाही येणार आहे माझ्यासोबत। तर आम्हाला जायचं इथून मुंबईला। तर चला आपण जाऊ, आणि मला सोडवायला आल्याबद्दल थँक्यू। आता मोबाईलवरच आहे कंटिन्यू, काय विषय नाही। चला जाऊ आपण इथून लोणावळ्याला, बघू कसा माझा वो क्या बोलते कसा माझा सफर रहने वाला आहे। तर अर्धी मराठी, अर्धी इंग्लिश, अर्धी हिंदी आपली चालते सगळं आपल्याला। तो चला आपली ट्रेन येईल आता थोड्या वेळात, 5:30ची ट्रेन आहे। तर जाऊ आणि बघू काय करणार। हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत राहा, कारण या ब्लॉगमध्ये खूप मजा येणार आहे। राडा धमाल सब कुछ मचने वाला है। सो चलो चलते हैं, लवकरात लवकर ट्रेन यायची वाट बघू, आपण दिल्लीला जाऊ आणि मजा करू। सो चलो। तू था कल भी, तू इस पल भी, तुझसे सब है साईयां। तर मित्रांनो फायनली आम्ही मुंबई सेंट्रलला पोहोचलोय। पोहोचतात विषय असा झालाय की तिकीटच भेटून झाले मला। आता बघू, माझा मित्र येतोय, काहीतरी करू आपण, जुगाड लावू आणि बघू काय होतंय। कारण मॅडम म्हणली 30 म्हणजे ट्रेनचं तिकीट नाही तत्काळमध्ये नाही भेटत। सो बघू आता आपला मित्र येतोय, काय होतंय काय नाही। मग आता डोकं चालून झालं आहे, कधी एक तर तिकीट काढत नाही आणि तिकीट काढायच्या वेळी असे प्रॉब्लेम येतात। नाही धोकाच आहे आपल्यासोबत। बघू आम्हाला मित्र येते, आमच्या जवळ आलेला आहे पुढं मला सोडून। हा अरे काय तुमची मुंबई अशी मुंबई असते कुठं? अरे तू बोला सीएसटी जायचं आहे, ती गाडी गेली लास्टला कुठे गेली माहिती सीएसटी ला, पुढे जाते बॉम्बे सेंटर बोला, तुला बोललोच नाही बॉम्बे सेंटर आहे मित्र। पण आपल्यासोबत धोका झाला ना राव, आपल्याला हे भेटणार ना, तिकीट भेटणार। आता काय करायचं? भेटत नाही आपलं तिकीट यार। मग काय करायचं? जनरल डबा देत हे करायला लागतं, काय म्हणतात ते, काय करायला लागतं? आपलं हे करायला लागतं, रिझर्वेशन करायला लागतं का? अरे आपलं काय आधी काही सांगा तुम्ही मित्रांनो। फायनली आम्हाला तिकीट काय भेटलेलं नाहीये। 1500 घेऊन टाकायचं ना गांडू। अरे पण ती मॅडम नंतर म्हणजे नाही भेटत तिकीट। पहिले मला म्हणली 1574 रुपये आणि 2 मिनिटात लगेच म्हणली नाही भेटत तिकीट। TC ला जाऊन विचार म्हणली, मग झाले का आपली पंचायत। आता एक हाफ तर मित्रांनो मुंबई सेंट्रलवरनं आम्हाला काही रेल्वेचं तिकीट भेटलं नाही, त्यामुळे आम्ही आता इथून चाललोय बांद्राला। बांद्रावरनं अजून एक रेल्वे जयपूरला जाण्यासाठी। तर आम्ही त्या गाडीचं तिकीट काढणार आहे आता थोडं वेळ अडचण नाही। तर मित्रांनो आम्ही आता बांद्रामध्ये पोहोचलोय। बांद्रात आता ही जी न चालणारी जी आहे ना, आम्ही आता याच्यावरून जाणार आहे। तर एलिमीटर ना, एलिमीटर नाही, ती आपोआप चालणारी पायरी आहे। हा सीडी म्हणते त्याला, आपोआप चालणारी सीडी। इकडे काय म्हणते? हा इलेक्ट्रॉनिक काय नाही, आपोआप चालणारी सीडी म्हणते त्याला। चला जाऊ आपण। आता आम्ही उतरलोय बांद्रात। बांद्रात आम्हाला पकडायची हावडा एक्सप्रेस पकडायची आम्हाला। आता बघू हावडा एक्सप्रेस आम्हाला कुठे नेऊन सोडू देतो।
आणि लय पळापळ आहे भाऊ मुंबईला, इकडे लय पळापळ आहे. तुम्ही कसं राहता रे मुंबईला? इकडे नाही नालाय का? तुम्ही कसं राहता मुंबईला? आम्ही टाइमला मत येतो. टाइमला? ऐक ना, आम्ही पण टाइमला महत्व देतो, कळलं का? हे खाऊ का ते खाऊ? आम्ही हे खाऊ का ते खाऊ विचार नाही करत. आम्ही क्वालिटी जेवतो, क्वालिटी. चपाती, भाजी, भाकर, पिठलं. सांगा मित्रांनो याला, यांच्या इकडे लोक काय खातात माहिती का? बिनकामाची आहे ती लोक, काय कामाची नाही. तर चला आपण बघू, आपल्याला बांद्राला हावडा एक्सप्रेस पकडायची आणि त्यानंतर ना लय लांब जायचे भाऊ. चला जाऊ, हळूहळू बघू. तर मित्रांनो आम्ही आता फायनली पोहोचलोय बांद्रा टर्मिनलला पोहोचलोय. बांद्रा स्टेशनवरून बांद्रा टर्मिनलला पोहोचलोय. तर आता आमची ट्रेन आहे हावडा एक्सप्रेस. तर आम्ही हावडा एक्सप्रेसने जाणार आहे. आता काय गावाचं नाव सांगितलं त्यांनी? तर त्यांनी एका गावाचं नाव सांगितलं, तर आम्ही त्या गावाला जाणार आहे जयपूरला. तसं तर जयपूरला जायचंच आहे आपल्याला, पण त्यांनी काहीतरी गावाचं नाव सांगितलं, रत्नाम. तो म्हणला रत्नामला सकाळी 4 वाजता, सॉरी दुपारी 11:30 वाजता गाडी जाते. त्या गाडीचा नंबर काय बघू दे मला. नाही ही गाडी नाही आपली. आम्ही सरांना विचारू ना. सर हावडा एक्सप्रेस कुठे? हावड़ा इधर से नहीं हावड़ा हाँ दादर जाओ दादर से मिलेगी दादर से जाए हम अभी इधर. दादर से कहाँ गए ए दादरवरून आलो ना आपण आता इथं. दादर जाओ दादर से CST खोलना कहाँ कटे कटे वहाँ से देखो पहले तो पीना खत्म कर मैं क्या करूँ ये टिकट है देखो. अरे भाई जाओ दादर जाओ यहाँ ये नहीं जाएगा कहाँ जयपुर, लेकिन रत्नाम जाने का है. रत्नाम को ये जाएंगे हाँ क्या 19/019 कौन सी है? हाँ यही है हाँ इसी में जाना है. हावड़ा कैसे बोल रहा है अरे वो उसका समय हो गया अभी. हाँ हरिद्वार. हाँ यही है वो. ठीक है हाँ ठीक आहे. थँक्यू. चल तेवढे फार चुकी होत राहत आहे. आणि आता तर मित्रांनो फायनली आमची गाडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आमचा माणूस आमच्यासाठी जागा शोधतोय. बघू आपल्याला कुठं जागा भेटते. तर जो आहे का ना जागा? गावली आहे ना जागा? कोई बेटा नहीं ना उधर? कौन बेटा है? हाँ कितने दिन है बेटे उधर? इधर बैठे 2 तास लागतात जयपूरला जायला. हां का? भरपूर वेळ गेलेलो राहिलेलो आहे तिकडे म्हणून बोलतो. रूट मला माहिती आता मध्ये त्याच्या गाड्या त्यांनी पागल त्याने मला डायरेक्ट रत्नामचं सांगितलं. तो काय मला म्हटलं माहिती का, रत्नामधनं उतर आणि जयपूरची गाडी पकड. रतलामला उतरून जयपूरला तिकडून कुठून गाडी मिळेल जयपूरने? हा का? तिकडनं गाड्या मिळते ना रतलामला जायच्या. मग डायरेक्ट सवयला उतरलं. ह्या तिकीटवर गेलं काय चालतं ना? तसं करतो ना मग मी. हे किती होतं पोचते ही रत्नामला पोचते बघा 11 साडे 11 वाजता. रतलामला 11 ना. हां संध्याकाळी ती पोचते याला रस्ता असतेच गर्दी हां असते. मला मालूम नाही घ्या, मला माहिती नाही सांगायचं. बाकी तिकीट काय ऑलरेडी काय टेन्शन. हा का? काय नाही सांगायला. ठीक आहे, तिकडे गेलं बघू आहे का नाही. त्यांना सांगते ते मला माहितीच नाही स्टेशन कधी आलं स्टेशन. मग मी सांगतो मला मुंबईवरनं त्या TCने डायरेक्ट हे तिकीट दिलं म्हणला सवयला उतर म्हणलं डायरेक्ट. मग मी सवयला उतरणार म्हणलं. सवय माधवपूरला सवय माधवपूर का? इकडे इकडे तसा पण TC येत नाही काय? येतो तर येईल. हां थोड्या वेळाने मी स्लीपर मध्ये नाही ना. आहे ना तिकीट वगैरे. हां उद्या रात्री